नाही नाही गोदाडी तर टाकली फाडून, आता फक्त याचे कपडे फाडायचे राहिले होते म्हणजे झालं. तर पब्लिक कैसे हो, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आलो डंपरची चावी न्यायला. रातभर चालले डंपर, चावी ठेवली आतमध्ये. असा तर सिस्टम आहे आपला. बरं एखादं लहान लेकरू खेळायला नाही घेऊन गेला डंपर, नाहीतर काय. मग आलो सकाळी मस्त पैकी घेतला डंपरची चावी बी काढून, केला लॉक आणि निघालो लगेच डंपरला बाय बाय करून. याचे 2 टायर विकायचे आहेत बरं का, कोणाला पाहिजे असेल तर मेसेज करून टाका आपल्याला. आलो दुकानावर बघतोय काय इकडे तर गोदाडी फाडायचा कार्यक्रम चालू आहे. काय हिवाळा असल्यामुळे प्रथमेश ढगे आपली गोदाडी आपल्या सोबतच घेऊन चालतात. अब तू गया बेटा. त्याची तर जेवढी गोदाडी राहिली होती सगळी फाडून टाकली मोकर. तिकडून काय निघालो मग काय उद्योग नव्हता तर विशालकडे नाही का त्याचा व्हिडिओ काढायचा होता एखादा. चला म्हणलं येऊ जाऊन. त्याला सापडे हे बी भेटून गेलं मध्येच. वावरात काय करीत होतं काय माहिती. 8 दिवस झाले म्हणलं गावात येत नाही पोरग, काय करताय काय माहिती. बघा रानात किती काम चाललंय याचं. म्हणजे आम्ही बदमाश आहेत, काम तर काय करीना, दातळ घेऊन खेळत नसतं इकडून तिकडे. मस्त पैकी संत्र्याचा बाग लावून दिलाय नाही का, संत्र्या बी आलेला त्याला गुलशाक. आज गुलशाक मोठ्या होऊन दे म्हणलं, तुला सांगतो पैशातच खेळतो म्हणलं. काय दिसा 2 रुपयाला एक संत्री म्हणतो आता. ती एक येईल म्हणलं, ताण लागली पाणी काढून प्यावा नाही घातली रेगील त्याच्यावर बुडा नाही भीती निसती बुडबुड करती वरच्यावर. घेतली वरती काढून तिला आदळ आपट करून घेतलं गार पाणी पिऊन मस्त पैकी हल्ली तिथं तेवढ्या दिशाली एंट्री. मग त्याची सेना त्याच्या मागे पळताना त्याची सेना काय त्याच्या पिछा सोडी ती त्याच्या मागाचे साधन का घेऊन टाकला. मग मस्त पैकी असा व्हिडिओ त्याचा देऊ आता उद्याच्या पेपरला टाक. चला म्हणलं आता झालंय सगळं उद्योग उरकून आपल्या इकडे. रस्त्याने जात एक डोक्यात आयडिया आली चोरायची. म्हणले जर पोते जर 2-2 रुपयाला जर इकले तर मोकर नाही पैसा व्हायचा भाई आपल्याकडे. त्यानंतर जे रटे पडत ते याकडा कुठं नाही. आयडिया कशी होती मस्त होती का. जाऊ द्या, तुम्हाला करायची असली तुम्ही करा, मला नाही खायची. तुम्हाला सांगितलं बा एक पैसे कामायचा जरी गरम सरी यांच्या डोक्यात घातला पाहिजे. काय चाललंय यांचं काय समजाना गाड्या निस्ती माती टाकली तर ती वरून कुणी चाललं कधी दुकान दिसत नाही आई का नाही. मग काय आपलं मजदुरावानी दगड उचलून घ्यावं म्हणलं नाही का इकडे दुकानात यायला जायला रस्ता होऊन त्यांचे उद्योग काय बंद होणार नाही. चला मग तुम्हाला आवडला असेल आजचा छोटा ब्लॉग तर लाईक कमेंट फॉलो करा आणि चला भेटू आपण पुढच्या नवीन येणार ब्लॉग मध्ये.